आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मवियाच्या 60 पैकी 23 आमदार हे गैरहजर होते आणि यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या एकीबाबत स्पष्टपणे खंत व्यक्त केल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असं म्हणतो, पण प्रत्यक्षात सभागृहामध्ये आणि जनतेसमोर ही एकी दिसते का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला। येणाऱ्या काळात विधिमंडळ अधिवेशनात विरोधक म्हणून अधिक प्रभावीपणे आणि एकसंघपणे भूमिका मांडण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसंच राज्यभर सभा, बैठका आणि आंदोलनही संयुक्तपणे आयोजित करून महाविकास आघाडीची ताकद जनतेसमोर दिसली पाहिजे असं मत त्यांनी मांडल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील देखील वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव या सगळ्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण स्वप्नीलकडे। स्वप्नील, मविया एकत्रित दिसत नाही आणि खंत स्वतः उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली। अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या हाती आता हे आयतं कोलीत मिळालेलं आहे। यावरून अर्थातच आरोप प्रत्यारोप आणखी रंगत जातील। काय नेमके या बैठकीविषयी आणखी तपशील मिळत आहेत? अनुपमा, नक्कीच राज्यातील महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आलेली होती आणि महाविकास आघाडीची एकजूट ही दिसत नाही अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे, दिल्लीमध्ये सुद्धा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। मात्र या अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीची भूमिका काय असावी, रणनीती काय असावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीने बैठक बोलावण्यात आली होती। सर्व आमदारांची बैठक होती। पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार हे मुंबईत असतात, त्यामुळे मुंबईत अगदी विधानभवनाच्या जवळ एका हॉटेलमध्ये ही बैठक होती। सभागृहामध्ये बैठकीला मोजकेच आमदार आल्याचं पाहायला मिळालं। 23 आमदारांची अनुपस्थिती या बैठकीला होती। यातील काही आमदार हे दिवसभराच्या कामकाजात सहभागी होते, मात्र संध्याकाळच्या बैठकीकडे दिसले नाही। बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती। नक्की कारणं काय दिली या आमदारांनी हे अद्याप समोर आलं नाही। मात्र जयंत पाटील या बैठकीला नव्हते, शरद पवार स्वतः या बैठकीला नव्हते। वैयक्तिक कारणासाठी ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाही अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र यावरून उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी खंत व्यक्त केलेली आहे, कारण एकीकडे राज्यामध्ये महायुती सरकारला जर रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला एकजूट दाखवावी लागेल। मात्र ती एकजूट महाविकास आघाडीमध्ये खरंच दिसते का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुद्धा एक वाच्यता आपल्याला दिसायला भेटत नाहीये किंवा पाहायला मिळत नाहीये, कारण एकूणच प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे। त्यामध्ये आमदारांनी एकत्र येऊन महायुतीमधील जे काही विषय असतील या विषयाविरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती। अशा प्रकारची चर्चा ही कालच्या बैठकीत झालेली आहे। मात्र आगामी निवडणुका असतील, आगामी जे दौरे असतील ते महाविकास आघाडी म्हणून एकत्र केले पाहिजेत, दौरे एकत्र केले पाहिजेत, सभा एकत्र केले पाहिजेत आणि प्रश्नांना आवाज सुद्धा एकत्र दिला पाहिजे। अनेक समस्या आहेत त्या एकत्रपणे मांडल्या पाहिजेत अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे। मात्र 23 आमदारांनी अनुपस्थित दर्शवलेली, यामध्ये काही बडे नेते आहेत, बडे आमदार सुद्धा आहेत। मुंबईतील सुद्धा काही आमदार आहेत जे मुंबईत असून या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती। त्यामुळे नक्की या आमदारांची भूमिका आता काय असणार आहे, या आमदारांवरती कारवाई महाविकास आघाडीमधून त्याच्या पक्षाच्या नेत्यांकडून केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी खरं, सध्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे बैठकांना, पक्षानं सांगितलेल्या बैठकांना जर उपस्थिती राहत नसतील तर काही राजकीय वेगळे संकेत मिळतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे अशा या आमदारांवर, बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर कारवाई काही होतीये का हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।